नागपुरातील विधिमंडळ हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस आहे। आजच्या चर्चासत्रात विरोधक अनेक मुद्द्यांवरती सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत। मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून अधिवेशन गाजण्याची चिन्ह आहेत। मंत्री उदय सामंत यांनी देखील मराठा आरक्षणाबाबत सरकार अधिवेशनात चर्चा घडवून आणणार असल्याचं सांगितलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या 800 किलोमीटरच्या युवा संघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप होणार आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी नागपूरच्या 0 मैल इथे सभेचं आयोजन करण्यात आले आणि या सभेला उद्धव ठाकरे, दिग्विजय सिंह आणि संजय राऊत उपस्थित राहणार आहेत। नागपुरातल्या हॉटेल रेडिसन ब्लू मध्ये ठाकरे गटाची बैठक पार पडली। उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी अनिल परब, सुनील शिंदे, अजय चौधरी गेले होते आणि यावेळी त्यांच्यात बैठक झाली असून यावेळी हिवाळी अधिवेशनासोबतच 16 डिसेंबरला होणाऱ्या धारावी पुनर्विकास विरोधातील मोर्चासंदर्भात चर्चा झाल्याचं सांगण्यात आलंय। शिवसेना आमदार अपात्रतेचा निर्णय 31 डिसेंबर पूर्वीच लागण्याची शक्यता आहे। आजपर्यंत उलट तपासणी पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या वकिलांना दिलेत। दीपक केसरकर, राहुल शेवाळे आणि भरत गोगावले यांची उलट साक्ष होणार आहे। राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ होणार की काय असा प्रश्न निर्माण झालाय, कारण महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात एक मोठा ट्विस्ट आलाय। या प्रकरणातील 3 आरोपींनी माफीचा साक्षीदार होण्यासाठी अर्ज केलाय। सुनील नाईक, सुधीर साळस्कर आणि अमित बलराज या आरोपींनी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांच्यापुढे हे अर्ज सादर केलेत। राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्तानं त्यांना अनोख्या पद्धतीने शुभेच्छा देण्यात आल्यात। बदलापूर आणि मुरबाड मतदारसंघातील शिरगाव भागात 82 फूट ग्रास पेंटिंगच्या माध्यमातून शरद पवारांची प्रतिकृती साकारण्यात आली आहे आणि विशेष म्हणजे उडदाच्या रोपांपासून कलाकार नंदू शिंदे यांनी स्वतः ही कलाकृती शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त साकारली। भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज जयंती आहे। त्यानिमित्तानं गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं नियोजन करण्यात आलंय। गोपीनाथ मुंडेंना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येनं मुंडे समर्थक गोपीनाथ गडावरती येणार आहेत, तर भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे देखील जनतेला संबोधित करणार आहेत। त्यामुळे नेमकं पंकजा मुंडे काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे। जगात आपलं राष्ट्र आणि देशात नंबर 1 महाराष्ट्र करण्याचा सरकारचा अजेंडा असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात विकासाचं विजन सांगताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं। सर्वच क्षेत्रात सर्व समूहांचा विकास करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं शिंदेंनी सांगितलं। धारावीच्या पुनर्विकासाला विरोध म्हणजे राज्याच्या विकासाला विरोध असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी विरोधकांवरती निशाणा साधला। धारावीच्या विकासासाठी पुनर्विकास आवश्यक असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आणि विकासाला सर्वांनी सहकार्य करणं आवश्यक आहे। अहंकारासाठी विकासाला खीळ हे चांगलं नाही, तर पातळी सोडून आरोप करणं ही आपली संस्कृती नाही, असाही टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला। शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभं असून राज्यातील शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावरती सोडणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिली। कांदा प्रश्नावरती तोडगा काढण्यासाठी पियुष गोयल यांच्याशी चर्चा केल्याची माहिती मुख्यमंत्री शिंदेंनी दिली। एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव मीच दिला होता, कालांतरानं पक्षानं तो मान्य केला। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी हा खुलासा केला। मला उपमुख्यमंत्रीपद देऊन पक्षानं माझा सन्मानच केला असं देखील फडणवीस म्हणाले। मराठा समाजाचा लढा म्हणजे प्रस्थापितांविरोधात विस्थापितांचा लढा। मराठा समाजाला आरक्षण देणारच, मात्र ओबीसींच्या आरक्षणालाही धक्का लावणार नसल्याचं फडणवीसांनी सांगितलं। देशात कांदा उत्पादनात 30% तूट आहे, त्यामुळे कांदा निर्यातीवरती बंदी घालण्यात आली आहे। मात्र शेतकऱ्यांचा कांदा हमीभावानं खरेदी करण्याची केंद्र सरकारची तयारी असल्याचं उपमुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितलं आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान होऊ देणार नाही अशी हमी फडणवीसांनी दिली। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात फडणवीसांनी विरोधकांवरती निशाणा साधला। राजकारणाची पातळी खाली घसरणं म्हणजे साथीच्या रोगासारखं आहे। विचारांच्या व्हायरसला लोक कंटाळलेली आहेत आणि नाव न घेता फडणवीसांनी विरोधकांना टोला लगावला। आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीला उशीर होणार नाही आणि घाई देखील केली जाणार नाही असं विधान विधानसभा अध्यक्षांनी केलं। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात बोलताना नार्वेकरांनी हे वक्तव्य केलं। न्यायालयाचा मान राखणं हे आमचं कर्तव्य असल्याचं सांगत सुप्रीम कोर्टानं ओढलेल्या ताशेऱ्यांवरती विधानसभा अध्यक्षांनी प्रतिक्रिया दिली। संवैधानिक संस्थांनी एकमेकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये घुसायला नको, एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे असं राहुल नार्वेकरांनी स्पष्ट केलं। न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात गिरीश महाजनांनी भाजपचा 2024चा अजेंडा बोलून दाखवला। 2024 मध्ये महायुतीच्या 48च्या 48 जागा जिंकून येऊ असं
आणि समोरच्यांचा एकही खासदार निवडून येणार नाही असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. अधिवेशनाच्या माध्यमातून अथवा कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन मराठा समाजाला सरसकट ओबीसीतून आरक्षण देता येणार नसल्याचं स्पष्ट मत गिरीश महाजन यांनी व्यक्त केलं. मनोज जरांगे यांनी ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी केली आणि त्यावरती महाजन यांनी हे स्पष्टीकरण दिलं. समृद्धी महामार्ग विकासात भर घालणारा ठरल्याचं वक्तव्य मंत्री दादा भुसेंनी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात केलं. मानवी दोषांमुळे समृद्धी महामार्गावरती अपघात झाले आणि ओव्हरटेकिंग करताना जास्त अपघात झालेत, मात्र या अपघाताचं कुणीही समर्थन करणार नाही असं दादा भुसे म्हणाले. ड्रग्सच्या कारखान्याचं मी समर्थन करत नाही. ड्रग्स प्रकरणी नाशिकचा पालकमंत्री म्हणून माझ्यावरती आरोप केले असं मंत्री दादा भुसेंनी न्यूज 18 लोकमतच्या कार्यक्रमात म्हटलं. तर ललित पाटीलचा पक्षप्रवेश संजय राऊतांच्या उपस्थितीत झाल्याचं दादा भुसेंनी सांगितलं. मुंबई गोवा महामार्ग डेडलाईनचं काय झालं याचं उत्तर प्रत्यक्ष मंत्री रवींद्र चव्हाण यांनी न्यूज 18 लोकमतच्या अजेंडा महाराष्ट्र या कार्यक्रमात दिलं. मार्च 2024 पर्यंत किंवा त्यापूर्वीच मुंबई गोवा महामार्गाची दुहेरी लेन सुरू होणार असल्याची माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली. नगर जिल्ह्यातील नागरिकांसाठी पालिकेनं 1500 रुपयात MRI सेंटर सुरू केले आणि सर्वसामान्यांसाठी लवकरच या ठिकाणी 500 रुपयात एक्सरेची सुविधा सुरू करण्यात येणार असल्याचं खासदार सुजय विखेंनी सांगितलं. 1500 रुपयात MRI देणार आहेत आणि 500 रुपयामध्ये सिटी स्कॅन अशी सुविधा देणारं अहमदनगर महापालिका राज्यामध्ये एकमेव असल्याचं सुजय विखे पाटील म्हणाले. जळगाव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अजूनही पीक विम्याचा लाभ मिळाला नसल्यानं शेतकरी चिंतेत सापडलाय. सुमारे 10,000च्या वर शेतकऱ्यांनी हवामानावरती आधारित पिकाचा विमा काढला होता, मात्र त्यानंतरही शेतकऱ्यांना पीक विम्याच्या रकमेचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे आक्रमक होत शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढत प्रशासनाचा तीव्र निषेध केला. आधी दुष्काळ आणि त्यानंतर अवकाळी पावसामुळे कपाशी पिकावरती मोठा परिणाम झालाय. त्यातच आता बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास देखील हिरावला गेलाय. दरम्यान सातत्यानं कपाशी पिकाचं नुकसान होत असल्यानं मुक्ताईनगरमधील शेतकऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त करत आपल्या 10 एकर कपाशीच्या शेतात चरण्यासाठी बकऱ्या सोडल्या. छत्रपती संभाजीनगरमधील अंबिकानगरमध्ये ड्रेनेज लाईनचं काम संथ गतीनं सुरू असल्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत आणि ड्रेनेजच्या कामामुळे नागरिकांना वाहतुकीच्या वेळी फटका बसतोय आणि त्यामुळे कामाला गती देण्याची मागणी स्थानिकांकडून केली जाते. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या घरावरती टाकण्यात आलेल्या आयकर विभागाच्या धाडीमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड आढळून आली. कोट्यवधींची रोकड आढळून आल्यानं सर्वत्र याचा जाहीर निषेध होतोय आणि वर्ध्यामध्ये सोशलिस्ट चौक इथे भारतीय जनता पक्षाच्या वतीनं खासदार धीरज प्रताप साहू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारत जाहीर निषेध करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातील 219 लघु आणि मध्यम प्रकल्पापैकी 213 प्रकल्प हे कोरडे ठाक पडलेत. उर्वरित प्रकल्पात केवळ 60% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आणि डिसेंबर महिन्यातच प्रकल्पातील पाणीसाठ्याची अवस्था, भविष्यात पाणी टंचाईच्या संकटाची शक्यता आहे. दरम्यान पाणी टंचाईमुळे आतापासूनच नागरिकांनी देखील काळजी करण्याचं आवाहन धाराशिव जिल्हा प्रशासनाकडून केलं जात आहे. मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सकल मराठा श्रीगोंदा तालुक्याच्या वतीनं 4 डिसेंबरपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय. मोठ्या संख्येनं बाईक रॅलीनं येऊन तहसील कार्यालयासमोर उपोषणासाठी ते बसलेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परिक्षेत्रामधून नागपूर येथील हिवाळी अधिवेशनावरती प्राध्यापकांचा धडक मोर्चा आणि त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यातून 50 प्राध्यापकांचा गट रवाना झालाय. जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी प्राध्यापकांची मागणी आहे. मराठवाड्यातील खरीप हंगामातील दुष्काळाची परिस्थिती आज केंद्रीय पथकासमोर मांडण्यात येणार आहे. सोमवारी विभागीय आयुक्त मधुकरराजे आर्दड यांनी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड आणि धाराशिव जिल्हा प्रशासनाची ऑनलाईन आढावा बैठक घेतली आणि त्यानंतर हे पथक मराठवाड्यामध्ये पाहणीसाठी येईल. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे 12 सदस्यांचं पथक उद्या आणि परवा मराठवाड्यातील 4 जिल्ह्यामध्ये पाहणी करेल आणि 15 तारखेला हे पथक पुण्यामध्ये बैठक घेऊन अहवाल केंद्र शासनाकडे सादर करेल. साताऱ्यातील लिंब इथे ट्रक आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झालाय. जखमीवरती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बाल्कनीमध्ये कपडे वाळत घालताना तोल जाऊन कोमल तेजवाणी ही महिला खाली कोसळली. उल्हासनगरच्या कॅम्प क्रमांक 5च्या महालक्ष्मी टॉवरमध्ये ही घटना घडली. सुदैवाने इमारतीच्या शेजारी असलेल्या एका दुकानाच्या पत्र्याच्या शेडवरती कोसळल्यानं त्याचा जीव थोडक्यात बचावला. खोपोलीच्या खालापूर इथे पुन्हा एकदा ड्रग्ज साठा सापडलाय. तब्बल 218 कोटींचे MD ड्रग्ज जप्त करण्यात आले.
2 दिवसांपूर्वी खोपोलीमध्ये रायगड पोलिसांनी कारवाई करत एका कंपनीतून 207 कोटींचं ड्रग्ज जप्त केलं होतं. मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरती दुपारी 12 ते 2 या वेळेमध्ये आज ब्लॉक घेतला जातोय. हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवरती कुसगाव आणि ओझरडे ट्रॉमा केअर सेंटर जवळ गॅन्ट्री उभारण्याचं काम हाती घेण्यात आलंय आणि त्यामुळेच मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 2 तासांसाठी ब्लॉक असेल. ठाणे रेल्वे स्थानकातील निधी अभावी रखडलेल्या पादचारी पुलांच्या कामाला गती मिळणार आहे. इथल्या 2 नवीन पादचारी पुलांच्या कामासाठी ठाणे महापालिकेकडून रेल्वेला 5 कोटींचा निधी सुपूर्द करण्यात आलाय. ठाणे पूर्व आणि पश्चिम यांना जोडणारा ठाणे महापालिकेचा पादचारी पूल धोकादायक झाल्यानं रेल्वेकडून 28 मे 2019 रोजी तो तोडण्यात आला होता. ठाण्यातील सिद्धेश्वर जलकुंभाच्या जलवाहिनीच्या तांत्रिक कामासाठी 14 डिसेंबरला 12 तासांसाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. 14 डिसेंबरला सकाळी 9 ते रात्री 9 या वेळेमध्ये सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन, समतानगर, दोस्ती, म्हाडा आणि विवियाना मॉल या भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. जेएनपीटी बंदर ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया दरम्यानच्या जलसेवेमध्ये बदल करण्यात आलाय. त्यानुसार 11 ते 14 डिसेंबर दरम्यान जेएनपीटीमधून सुटणारी लॉन्च ही गेटवे ऑफ इंडिया ऐवजी भाऊचा धक्कापर्यंत जाणार आहे. नौदलाच्या गेटवे ऑफ इंडिया येथील कार्यक्रमामुळे जलवाहतुकीत हा बदल करण्यात आलाय. बेस्ट पाठोपाठ आता नवी मुंबई महापालिका परिवहन उपक्रमानं देखील एनएमएमटी बसमधून प्रवास करताना मोबाईल फोनवरती मोठ्या आवाजात बोलल्यास किंवा मोठ्या आवाजात गाणी आणि व्हिडिओ वाजवण्यास मनाई केली आहे. सहप्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं एनएमएमटी प्रशासनानं स्पष्ट केलं. मराठवाड्यातील रेल्वे प्रवाशांना नववर्षाला जालना मुंबई वंदे भारत एक्सप्रेसच्या रूपानं आगळीवेगळी भेट मिळण्याची शक्यता आहे आणि ही एक्सप्रेस सुरू करण्याच्या दृष्टीने रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू आहे. वर्षाअखेरीस या रेल्वेला हिरवा झेंडा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. नागपूरच्या कोतवाली पोलीस ठाणे हद्दीच्या परिसरातील शाळा आणि महाविद्यालय परिसरात अतिक्रमण करून अवैध धंदे करू पाहणाऱ्यांवरती पोलिसांनी कारवाई केली आणि या ठिकाणी अवैध रीतीनं मावा आणि गुटख्याची विक्री सुरू असल्याच्या तक्रारी आल्यानंतर पोलिसांनी आक्रमक भूमिका घेत या ठिकाणी कारवाई केली. गुन्हे दाखल करत अतिक्रमण हटवल्याच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे. पुण्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांच्या अध्यक्षतेखाली रिक्षा संघटना, कॅब संघटना आणि ग्राहक मंच यांची बैठक पार पडली. या बैठकीत कॅबचे नवीन दर ठरवण्यात आलेत. एसी कॅबसाठी अतिरिक्त 25% दर लागू करण्यात आलेत. पालघर जिल्ह्यात आदिवासी विकास महामंडळामार्फत आधारभूत भात खरेदी केंद्र सुरू नसल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. त्यानंतर आदिवासी विकास महामंडळाला जाग आली असून आता आदिवासी विकास महामंडळाचं आधारभूत भात खरेदी केंद्र खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते सुरू करण्यात आलं. जळगाव तालुक्यातील वडनगरी इथे गेल्या 7 दिवसांपासून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आणि या कार्यक्रमाचा आज समारोप झाला. या समारोपानंतर जळगावात दाखल झालेले भाविक परतीच्या मार्गावरती असल्यानं जळगाव बस स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी झाली आहे. अंगणवाडी सेविकांना 26,000 तर मदतनीसांना 20,000 रुपये वेतन द्यावं या मागणीसाठी अंगणवाडी सेविकांनी बेमुदत बंद पुकारलाय. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि या आंदोलनादरम्यान अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून थाळीनाद करण्यात आला. बीडच्या आष्टी तालुक्यातील तलवाडी सोलेवाडी ग्रामपंचायतीमध्ये रोजगार हमी योजनेत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं आणि दोषींवरती कारवाई करावी अशी मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. आदिवासी कष्टकरी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीनं नंदुरबार धुळे मार्गे मुंबई मंत्रालयावरती मोर्चा काढण्यात येतोय. नंदुरबारहून निघालेला हा मोर्चा धुळे शहरात धडकला असून या मोर्चामध्ये हजारो आदिवासी बांधव सहभागी झालेत. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसैनिकांसह बँकेच्या ठेवीदारांनी 1 दिवसीय धरणं आंदोलन केलं. गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक पतसंस्था बंद झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ठेवीदारांच्या ठेवी बुडल्या असून हक्काचे पैसे मिळावेत यासाठी ठेवीदार आक्रमक झालेत. दूध दरवाढीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दूध वाटप आंदोलन करण्यात आलं. भेसळयुक्त दूध रोखून शेतकऱ्यांच्या दुधाला जास्त दर द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. यवतमाळमध्ये 2 टोळीत सशस्त्र हाणामारी झाली आणि यवतमाळ शहरातील आठवडी बाजार परिसरात ही घटना घडली. मुराब टोळी आणि यादव टोळीमध्ये ही हाणामारी झाली असून यामध्ये 5 जण जखमी झालेत. दरम्यान पूर्व वैमनस्यातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात जमावानं केलेल्या मारहाणीत एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना घडली. अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याच्या रागातून सुगाव येथील अण्णा वैद्य या व्यक्तीला जमावाकडून मारहाण करण्यात आली आणि या मारहाणीत या व्यक्तीचा मृत्यू झालाय.
या बातम्यांचा इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.